चर्चा करणार नाहीत। उपजिल्हाधिकारी किंवा थातूर मातूर एखादा प्रतिनिधी याच्यासोबत आम्ही चर्चा करणार नाही। 45 किलोमीटर पायी चालत आल्यानंतर देखील जर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आंदोलकांशी सरकार मुर्दाबाद 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 सरकार मुर्दाबाद 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 चर्चा करणार नाहीत। उपजिल्हाधिकारी किंवा थातूर मातूर एखादा प्रतिनिधी याच्यासोबत आम्ही चर्चा करणार नाही। 45 किलोमीटर पायी चालत आल्यानंतर देखील जर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आंदोलकांशी चर्चा करायला येत नसतील, समाधान भाऊच्या पीडित कुटुंबाशी बोलायला येत नसतील, तर जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना नेमका दबाव कुणाचा आहे? कारण जळगाव जिल्ह्यातलं प्रशासन हे इथल्या आमदारांच्या आणि खासदारांच्या इशाऱ्यावर चालतं, हा आमचा खुल्ला आरोप आहे। आणि इथले आमदार खासदार हे जातीवादी आहेत, भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी जिल्ह्यामध्ये दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, बौद्ध, मुसलमान यांच्यावर अन्यायाची एक साखळी सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे या साखळीचा निषेध आम्ही करतो आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत FIR आणि अॅट्रॉसिटी रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही। आंदोलनाची पार्श्वभूमी काय आहे? कशासाठी तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे, सविस्तर सांगा। 19 तारखेला जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यामध्ये जो की विद्यमान सरकारचे माजी आमदार गिरीशजी महाजन यांच्या मतदारसंघातल्या विद्यमान आमदार गिरीशजी महाजन यांच्या मतदारसंघातल्या गावामध्ये मोईखेडा दिगरमध्ये राहणाऱ्या समाधान मेढे यांची विष पाजून हत्या करण्यात आली। ही हत्या करणारी मंडळी ही भारतीय जनता पार्टीच्या पॅनलवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे पती व स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत। समाधान मेढे यांच्या पत्नी कल्पनाताई या स्वतः त्या ठिकाणी अनुसूचित जातीमधून ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सरपंच पदावर होत्या, पण इतकं दुर्दैव की त्यांचे पती मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अपात्रतेचा ठराव त्यांच्या पाठीमागे घेऊन त्यांना निष्कासित करण्यात आलं। कल्पनाताई सरपंचपदी असताना त्यांचे पती मयत समाधान भाऊ यांनी ग्रामपंचायतीमध्ये होणारी अफरातफरी आणि ही 4 लोक गायरानाच्या क्षेत्रामध्ये असलेली लाकडं तोडत होती आणि ग्रामपंचायतीमधल्या पैशांचा फेरफार करत होती। या संदर्भामध्ये कल्पनाताईंच्या नावे अर्थातच सरपंचांच्या नावे तिथे असणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी पत्र दिलं। या चौकशीने या सगळ्यांचं पितळ उघडं पडणार होतं आणि हे उघडं पडणारं पितळ जे आहे ते आम्हाला कुठेतरी त्रासदायक ठरेल या हिशोबाने या लोकांनी मनामध्ये एक आकस धरून समाधान भाऊंना 19 तारखेला घरातून गोड बोलून बोलावून नेलं आणि बोलावून नेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर समाधान भाऊ घरी परत आले आणि समाधान भाऊ घराजवळ येऊन ज्यावेळी गाडीवरून पडले त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक मारली आणि बोलावलं। त्यावेळी त्यांच्या तोंडातून फेस येत होता। त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की कल्पना, माझ्यासोबत दगाफटका झालेला आहे, मला या लोकांनी गोड बोलून बोलावलं, शेतात नेलं आणि यांनी मला विष पाजलेलं आहे। त्यावेळी तिथून त्यांना कल्पनाताईंनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून हाक मारले, आरडाओरड केली। आजूबाजूच्या लोकांनी माणुसकीच्या नात्याने त्यांना उचललं आणि जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं। जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार चालू असताना ते मृत्युमुखी पडलेले आहेत। ते मृत्युमुखी पडलेले आहेत। या पूर्ण फिर्यादीमध्ये त्यावेळी हा जबाब जो आहे, हा जबाब जामनेर पोलीस स्टेशनमध्ये टाईप केलेला आहे। पोलीस ठाणे अंमलदार सागर काळे यांची याच्यावर स्वाक्षरी आणि पोलीस प्रशासनाच्या याच्यावर शिक्का आहे। पण यानंतर कल्पनाताईंनी म्हटलं की माझ्या पतीची हत्या झालेली आहे, माझी FIR नोंदवून घ्यावी, पण जामनेर पोलीस प्रशासन FIR नोंदवून घेण्यासाठी तयार नव्हती आणि अद्यापही नाही। आज 6 दिवस झाले सातत्याने कल्पनाताई आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊन बोलत होते, पण जळगाव जिल्ह्यामध्ये असलेल्या ज्या काही पद्धतीनं इथे असलेलं लोकप्रतिनिधी आहेत, हे लोकप्रतिनिधी जातीवादी वृत्तीचे आहेत आणि ते इथे असलेल्या दलित, भटक्या, बौद्ध, आदिवासींना न्याय मिळू नये, त्यांच्यावर अत्याचारच होत राहावे, हा भाजपाचा जो छुपा अजेंडा आहे ते अतिशय खुलेपणाने राबवत आहेत आणि त्या ठिकाणी समाधान भाऊच्या हत्येची केस नोंदवण्यात आलेली नाहीये। आणि आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेऊन 3 तास पोलीस प्रशासनाशी संवाद केला। पोलीस प्रशासनाचे जबाबदार पदाधिकारी तिथे असलेले PI किरण
शिंदे व त्यांचे सहकारी लोकांसमोर येऊन सांगतात की हो आम्ही ती केस नोंदवलेली आहे आणि ती काय म्हणून नोंदवली आहे, आकस्मिकरित्या मृत्यू म्हणून नोंदवलेली आहे. आम्ही आमच्याकडे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर चौकशी करू आणि मग ठरवू आरोपी कोण आहे. म्हणजे पोलिसांनीच ठरवायचं काय आरोपी कोण आहे? न्यायालय मेली आहेत काय देशातली? न्याय व्यवस्थेचं काम जर पोलीस प्रशासन करत असेल तर आम्ही ते धकवून घेणार नाही. आमचं म्हणणं एकच होतं, माननीय सुप्रीम कोर्टाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडक शब्दामध्ये सांगितलेलं आहे की पोलिसांच्या कार्यालयात जो कोणी येईल आणि म्हणेल की माझी तक्रार नोंदवून घ्या, त्याची तक्रार नोंदवली जावी. पण ती तक्रार नोंदवली गेली नाही. पुढचं काम न्यायालय करेल, न्यायालयाला करू दिलं जात नाहीये. आपल्या हातात तिथल्या आमचा उघड आरोप आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये असलेले पालकमंत्री, जामनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार महोदय जे या राज्य सरकारच्या एका जबाबदार पदावर आहेत आणि जळगाव जिल्हाधिकारी ही सगळी मंडळी, जळगाव जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालतंय आणि आरोपींना पाठीशी घालून कल्पनाताई आणि त्यांचं कुटुंब यांना उघड्यावर सोडतंय आणि इथे असलेल्या बौद्ध, दलित, आदिवासींच्या मरण्याविषयी किंवा त्यांच्या मारण्याविषयी त्यांना कुठेही सहानुभूती नाहीये. त्यांच्या मानवी संवेदना मेलेल्या आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत समाधान भाऊ यांच्या मारेकऱ्यांवर कलम 302 आणि ॲट्रॉसिटीच्या कलम 3(1) नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि आता त्यासोबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे सगळं करण्यासाठी दिरंगाई केलेली आहे त्यांना देखील निलंबित केलं जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागे हटणार नाही. आता तुमची भूमिका काय? तुमची आता तुम्ही रात्री आंदोलन म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयावर आहेत, रात्री 12 वाजत आहेत, साधारण तुमची आता मागणी काय असेल? अहो, जळगाव जिल्ह्यातल्या प्रशासनाची मानवी संवेदनाच मेली आहे. दुपारी 2 वाजेपासून आम्ही कल्पनाताई ज्यांचे पती जाऊन अवघे 5 दिवस झालेले आहेत, त्यांची 2 चिलीपिली मुलं, त्यांचे ज्येष्ठ वडील, त्यांच्या आई, अख्ख्या कुटुंबासहित 500 ते 600 लोक एक मानवीयता या नात्याने येत आहेत. तर जिल्हाधिकाऱ्यांना हे देखील वाटलं नाही की रस्त्यात थांबून संवाद करावा. जळगाव जिल्ह्याच्या एसपींना असं वाटलं नाही की आंदोलक निघालेले आहेत. तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. जळगाव जिल्ह्याचं पूर्ण प्रशासन हे इथल्या लोकप्रतिनिधींच्या ताब्यात गेले आणि इथले लोकप्रतिनिधी खुलेआम जातीवाद करतायत. आमचं म्हणणं आहे की जोपर्यंत समाधान भाऊच्या मारेकऱ्यांवर यांची नावं देखील मी तुम्हाला सांगू शकते, गबा शेख, अतुल काळे, जनार्दन करपे आणि उमेश